इचलकरंजीतील हटवलेल्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन करावं, फेरीवाला झोन घोषित करावेत यासह विविध मागण्या लालबावटा भाजीपाला फळ विक्रेता खोकीधारक संघटनेनं केल्या आहेत। या मागण्यांसाठी आज संघटनेनं महापालिकेवर मोर्चा काढला। या मोर्चाला सुरक्षा रक्षकांनी महापालिकेत जाण्यापासून रोखल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। इचलकरंजी महापालिकेनं शहर अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि 15 दिवसांपूर्वी कोल्हापूर नाका ते झेंडा चौक या मुख्य मार्गावरील फळगाडे, भाजीपाला विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचं अतिक्रमण हटवलंय। पण त्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा दिली नसल्यानं फेरीवाल्यांचं नुकसान होतंय। फेरीवाला समितीची स्थापना झाली असली तरी त्याची एकही बैठक झालेली नाही। तसंच समितीला विचारात न घेता फेरीवाल्यांना निष्कासित केल्याचा आरोप होतोय। या पार्श्वभूमीवर इचलकरंजी फेरीवाला समितीनं फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करून प्रमाणपत्र द्यावं, प्रत्येक भागात व्यवसायासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी, विक्रेत्यांचं पुनर्वसन करावं, फेरीवाला झोन जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी आज इचलकरंजी महापालिकेवर मोर्चा काढला। हा मोर्चा सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारात रोखल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर शिष्टमंडळानं महापौर धातुंडे यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली। यावेळी सदा मलाबादे, भरमा कांबळे, भाऊसाहेब कसबे, बाबासाहेब कोतवाल यांनी फेरीवाल्यांची बाजू मांडली। रिकाम्या फुटपाथवर दुकानदारांचं होत असलेलं अतिक्रमण त्वरित काढावं, परवानाधारक 843 फेरीवाल्यांमध्ये भाजी विक्रेत्यांची नोंदच नसल्यानं नव्यानं सर्वे करून फेरीवाल्यांसह सर्वांनाच न्याय द्यावा, यशवंत प्रोसेसजवळील गाळ्यांसमोर घातलेल्या फरशा काढाव्यात, एकाच मालकाच्या एकाहून अधिक हातगाड्या असून काही ठिकाणी गाळेधारक एक आणि चालवणारा दुसराच असल्यानं याची चौकशी करून कारवाई करावी, रस्त्यावरील रहदारीला अडथळा न होता फेरीवाल्यांना सन्मानानं व्यवसाय करण्यासाठी महापालिकेनं धोरण तयार करण्याची मागणी केली। यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, भाऊसो आवळे, अतिक्रमण निर्मूलन प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह फेरीवाले, छोटे विक्रेते उपस्थित होते।